मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, परंतु मृत्यू हा अंत नाही. तो एक स्वल्पविराम आहे पुढील प्रवासाच्या पूर्वीचा. अचानक एखाद्या व्यक्तीचं जाणं मनाला चटका लावून जातं. मृत्यू समोर आला की कोणाचं काही चालत नाही. ती वेळही त्याचीच असते आणि काळही मृत्यूच होऊन येतो. मृत्यू आपल्याला जीवनाकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून बघायला आणि जीवन किती क्षणिक आहे हे समजून घ्यायला भाग पाडतो. विचारी मन तर हाही विचार करतं की पुराणात सांगितलेल्या मृत्यूनंतरच्या घटनाक्रमात खरंच तथ्य असेल का. गरुड पुराणात मृत्यूनंतर 13 दिवस कसे असतात यावर सविस्तर चर्चा केलेली आढळते. हा प्रत्येकाच्या विश्वासाचा प्रश्न आहे. मात्र आयुष्य अर्ध्यावर सोडून गेलेल्या व्यक्तीचं पुढे काय होतं हे जाणून घेण्याची जिज्ञासा सर्वांनाच असते. त्याविषयी हळहळ सर्वांनाच वाटते. यावर गरुड पुराणाच्या आधारावरून थोडा प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. विचार करा, एखादा व्यक्ती अतिशय महत्त्वाच्या कामात आहे आणि अचानक त्याची वेळ आली. जीवन प्रवास संपला. कसलं महत्त्वाचं काम आणि कसला व्याप. त्या क्षणी आपण ज्याला महत्त्वाचं समजत होतो ते शून्य वाटत असेल. रात्री झोपणारा व्यक्ती सकाळी उठेलच असं नाही. इतकी अनिश्चितता जर आयुष्याची असेल तर आपण कशाचा तोरा मिरवतोय असाही प्रश्न पडतो. गरुड पुराणानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर घडणाऱ्या घटना अत्यंत अस्वस्थ आणि जागरूक करणाऱ्या. ज्या क्षणी मृत्यू होतो त्या क्षणी आत्मा शरीरातून वेगळा होतो. शरीरातून आत्मा वेगळा झाला तरी देखील तो शरीराच्या आजूबाजूलाच घुटमळत राहतो. इतक्या वर्षाच्या शरीरात वास केलेल्या अनुभवानं ते शरीर आता आपलं राहिलेलं नाही यावर विश्वासच त्याला बसत नाही. आजूबाजूला असणारे त्याचे म्हणवले जाणारे लोक रडताना पाहून, दुःखी होताना पाहून आत्म्यालाही दुःख होतं. आत्मा सर्वांकडे बघत असतो. कोण आपल्याविषयी काय बोलतोय याकडे बारकाईने लक्ष ठेवतो. त्याला बोध व्हायला लागतो कोण खरंच दुःखात आहे, कोण ढोंगी आहे, कोण आपल्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे, कोण आहे जो आपल्या पुढे गोड आणि मागे कटू बोलतोय. याची जाणीव त्याला खरं काय आहे ते दाखवते. यातून होणार काहीच नसतं. पण कोणताही प्रवास संपल्यानंतर नवा प्रवास सुरू करण्यापूर्वी सगळे हिशोब आणि सत्याची जाणीव करून देण्यासाठी ईश्वरानेच हा नियम घातलेला असावा. पहिला दिवस झाल्यानंतर मृत्यूनंतरचा दुसरा दिवस आणि तिसरा दिवस हा भ्रमाचा दिवस असतो. यात आत्म्याला सतत असा भ्रम होत राहतो की माझं शरीर उठणार आहे. दुसऱ्या दिवसापर्यंत अंत्यविधी झाला नसेल तर आत्मा त्या शरीराला उठवण्याचा प्रयत्न करत राहतो. शरीर काही केल्या उठत नाही तेव्हा तो आजूबाजूच्या लोकांना आवाज द्यायचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा आवाज, त्याचा स्पर्श आता जाणवूच शकत नाही हे त्याला समजायला लागतं आणि इथूनच त्याच्या मनात भीती निर्माण होते. कारण आत्म्याला या गोष्टीची जाणीव व्हायला लागते की आता मी या शरीरात प्रवेश करून या शरीरासोबत पुढचा जीवन प्रवास करूच शकत नाही. मला आता पुढेच जावे लागेल. चौथ्या दिवशी त्याला भूक आणि तहानेचा भास व्हायला लागतो. शरीराला जशी भूक तहान लागते तशीच त्यालाही लागते. मात्र त्याचे आप्तजन त्याला जे अन्न आणि पाणी देतात ना त्याला तो स्पर्श करू शकतो ना ते तो ग्रहण करू शकतो. यातूनच त्याला सगळं संपलंय याचा बोध आणखीनच दृढ होत जातो आणि तो पुढच्या प्रवासाला निघण्याची तयारी करतो. त्यामुळेच आपल्याकडे पिंडदान नावाचा विधी फक्त नावालाच नाहीये. हा विधी त्या आत्म्याला ही जाणीव करून देतो की प्रियजन आजही माझा विचार करतात. इथे प्रवासात यमदूत असतात. या प्रवासात देखील व्यवस्थेनुसार त्याला चालावं लागतं. हा प्रवास क्रूरतेने भरलेला किंवा शिक्षाच द्यायची म्हणून तयार केलेला नसतो, तर केलेल्या चुकांची जाणीव करून देणं, त्या कर्मांचे फळ देणं यासाठी असतो. प्रत्येक आत्म्याचा प्रवास वेगळा असतो. ज्यांना जिवंतपणीच स्वतःला अहंकार त्यागणं जमलं त्या आत्म्यांसाठी प्रवास सुकर असतो. 5वा दिवस ते 9वा दिवस यामध्ये त्याने जगलेल्या जीवनाचा जणू घटनाक्रमच दिसतो. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट त्याला नजरेसमोर यायला लागते. आपण कुठे चुकलो, आपण कुठे मुद्दाम वागलो, आपण कुठे चांगलं वागू शकलो असतो तरीही आपण वाईट वागलो, या सगळ्या गोष्टींची जाणीव त्याला व्हायला लागते. त्याला ही गोष्ट कळते की जिवंतपणे आपल्याला कशाचाच फरक पडत नाही. या गुरमीत आपण जे होतो खरं तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा फरक पडतो आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा हिशोब असतो. मग येतो 10वा दिवस जेव्हा कुटुंब क्रियाकर्म करतं. या क्रियाकर्माने त्या आत्म्याच्या लक्षात येतं की आता कुटुंबानेही हे सत्य स्वीकारलं आहे की आपण पुन्हा येणार नाही. तेव्हा त्याचा पृथ्वीशी असलेला संबंध हळूहळू सैल व्हायला लागतो. गरुड पुराण सांगतं की 13व्या दिवसापर्यंत आत्मा चित्रगुप्तापर्यंत जाऊन पोहोचतो. चित्रगुप्त इथे कुठल्याही क्रूर भूमिकेत नसून न्यायाच्या भूमिकेत असतात. त्यांच्याकडे आपल्या प्रत्येक कर्माची नोंद असते आणि त्यानुसार शिक्षा की सत्कार हे ठरलेलं असतं. स्वर्ग की नर्क हेही ठरलेलं असतं. कर्मानुसार स्वर्ग नर्क मिळत असेलही मात्र ते कर्म करण्याची वेळ शरीर असेपर्यंतच आहे.
त्यामुळे जिवंतपणीच असे कर्म हातून व्हावेत की मेल्यानंतर जेव्हा प्रत्येकाला आपल्या जीवनाचा एक चित्रपट दिसेल त्यावेळी त्या आत्म्यालाही समाधान वाटावं आणि नोंद केलेल्या चित्रगुप्तालाही ही आत्मा पवित्र आहे आणि दिलेल्या जन्माचं तिनं सार्थक केलं असंच वाटावं. कारण आपल्याला इथे कुणालाच काही सिद्ध करायचं नाहीये. जे काही सिद्ध करायचंय ते हे शरीर सोडल्यानंतर हिशोब देताना सिद्ध करायचंय. शेवटी मृत्यू अटळच आहे, मात्र आत्मा अमर आहे. शरीर हे त्याचं साधन आहे. त्यामुळे जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत आत्म्याला सतत जन्म मिळत राहणार. कोणत्या ना कोणत्या रूपात तो आत्मा या पृथ्वी तलावर येत राहणार आणि आपल्या कर्माच्या चक्रातून जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तो आयुष्य काय आहे आणि ते कसं जगलं पाहिजे याचं उत्तर शोधत राहणार. चुका करत राहणार, शिक्षा भोगत राहणार. हेच तर जीवनचक्र आहे आणि म्हणूनच याला जीवनचक्र म्हणलंय. चक्र जे सतत फिरत राहत. बाकी याविषयीचे तुमचे विचार, तुमचे ज्ञान आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.